हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आता आहे ना, उद्या लाडूचा बर्थडे आहे, तर त्याच्यासाठी आता केकची ऑर्डर देण्यासाठी आम्ही रात्रीचे 10-10:30 वाजले होते, तेव्हा रिधी सिद्धीचे बाप्पा कंपनीतून आले आणि मग आम्ही 5 जण स्कूटीवरच चाललो होतो, कारण गाडीचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे, आणि पाऊस पण उघडा होता। म्हटलं चला मग जाऊन येऊ, तर केक ऑर्डर करायला जात होतो। तर बघा आता पोहोचलो आम्ही दुकानामध्ये, तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्ही। तर 2 व्हिडिओ मी एकत्र करून टाकलेले आहे, तर हा थोडासा शॉर्ट होता, म्हटलं केक ऑर्डर करायचा तर तो पण टाकून द्यावा। तर बघा आता व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही। हे पाय ना, साधे केकची डिझाईन किती छान छान केलेली ना। तुझ्या जर कुठं बाहेर नको शिळा। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आज आहे ना, खूप छान सकाळची सुरुवात झालेली आहे आणि मस्त माझं काम वगैरे आवरले। रिधी सिद्धी पण गेले स्कूलमध्ये, तर टिफिन पण बनवून घेतले होते मी, आणि टिफिनसोबतच आमचा स्वयंपाक पण बनवून घेते। आणि आता आहे ना, सर्वच कामे आवरलेली आहे, फक्त कपडे तेवढे सुकत टाकायचे बाकी आहे। पण म्हटलं चला आता देवपूजा करायची राहिलेली आहे, तर पिल्लू झोपलेलं आहे, तर तोपर्यंत मी म्हटलं देवपूजा करून घेते। तर आता आहे ना, देवपूजा करून घेते तोपर्यंत आता बघूया पिल्लू उठतं। झोपला कसं आहे पाहिलं ना, पालथाच झोपलेला आहे। तर चला उठल्यावर परत देवपूजा करू देणार नाही, मध्ये मध्ये येईल। तर आता मी देवपूजा करून घेते। हे बघा आता लाडूची झोप झालेली आहे, आणि मस्त असं आम्ही आता देवबाप्पा करणार आहे। पिलू आज काय काय आज बर्थडे कोणाचा आहे? बर्थडे कोणाचा आहे? कोणाचा बर्थडे? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे अबेन, हॅपी बर्थडे टू यू। बाप्पा करायचा ना, चला आता पिलू ना आता बाप्पा करणार आहे बर का। कर ना बबड्या, विठ्ठल विठ्ठल करा, मग विठ्ठल विठ्ठल करा, करा विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल। मग इथं बाप्पा लागला पिलूला, अरे बाबली म्हणजे बाबूला पिलूला। दिवा लागेल, चला आता तिकडे चला हॉलमध्ये। संध्याकाळच्या वेळी मी स्वयंपाक करून घेतला, आणि त्याच्यानंतर म्हटलं रांगोळी वगैरे काढून घेऊ छोटीशी। तर स्वयंपाकात काही नाही, मी आज उसळ भात आणि चपात्याच बनवल्या होत्या, म्हटलं मग फरसाण टाकून आणि उसळ मस्त लागते, तर तोच बेत होता आज, साधा सिंपल। आणि मग अशी रांगोळी काढली, तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, छोटीशीच काढली।
आणि त्याच्यानंतर रिद्धी-सिद्धीचे पप्पा केक आणायला गेले होते, त्या पण गेल्या होत्या. केक घेऊन आले, थोडं डेकोरेशनचं साहित्य पण घेऊन आले होते. केक काय घेऊन आले? आणि टोप्या, हे बघ टोप्या ही त्याच्यासाठी. हा पिल्लू काय आणलं? हे बघ वन. ही कॅन्डलच आहे पण पप्पा म्हणजे अजून छोटे कॅन्डल ठेव. पिकला. त्याच्यानंतर आम्हीच बसलो होतो डेकोरेशनसाठी, मग तयारी करत फुगे वगैरे फुगवले. तर फुगे आपोआपच 2-3 फुटून गेले होते, तर आम्ही खूप हसत होतो. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, म्हणजे तुम्हाला बरोबर समजेल. आणि साधा सिंपलच आम्ही काही एवढी म्हणजे डेकोरेशन साधा सिंपलच केलं होतं. सिद्धू साईडला होतं. पप्पा किती मोठे मोठे फुगवत्या. राहतो येतो तसंच. सॉरी. आणि फेकायची काय गरज पण नव्हती सिटी. तुम्ही दोघे असे ना, हा ना, कात्रीचं टोक त्याला लावलं फुग्याला. हुशार माणसं. नंतर बघा डेकोरेशनच्या वेळेस भरपूर मजा केली. फुगे पण सारखे फुटत होते आपोआपच, त्याला का बरं काय माहिती काय झालं होतं. तर हसू येत होता आणि एक फुगा कमी पण होत होता. म्हटलं काय चाललंय हे. तर बघा डेकोरेशन कसं वाटतंय. तर छान वाटत होतं कॉम्बिनेशन, तर व्हाईट आणि पिंकचं. तर नाव पण मस्त होतं बड्डेचं. तर डेकोरेशन करून घेतलं छोटंसंच. आणि बघा त्याच्यानंतर मग आम्ही तयार झालो होतो. तर काही नाही, साधी सिंपलच मेकअप केला होता, साडी वगैरे नेसून. आणि मग मेकअप केला. आणि बघा त्याच्यानंतर पिलू बघा फुगा बघून कसं करतोय. सुरुवातीला तो घाबरत होता, त्याच्यानंतर लागला खेळायला. त्याच्यानंतर थोडेसे फोटोशूट पण केले होते. आणि लाडू कसा दिसतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाडूला ड्रेस कसा वाटतोय ते पण सांगा. त्या दिवशी आम्ही घ्यायला गेलो होतो ना, तर हा ड्रेस घेतला होता. तर मस्त आला होता त्याला. आणि कलर पण असं म्हणजे लाईट कलर घेतलेला होता. तर कसा दिसतोय लाडू ते पण कमेंटमध्ये सांगा. तर त्याच्यानंतर फोटो थोडेसे काढून घेतले. तर आम्ही बड्डेला ना बिल्डिंगमध्ये सर्व छोट्या छोट्या मुलांनाच बोलवलेलं होतं. आणि म्हणजे कसं लाडू म्हणजे छोटाच आहे, तर म्हटलं काय मोठं सेलिब्रेशन केलं तर उगाच म्हणजे रिद्धी-सिद्धी खूप रडल्या होत्या त्यांच्या फर्स्ट बड्डेला. पण मग लाडू नाही रडला. तर जास्त गर्दी केली का म्हटलं तो खूप असं रडला असं वाटलं होतं, पण त्याला काही नाही, तो चांगला राहिला. आणि बघा केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये ते पण सांगा. तर 800 रुपयाचा केक होता हा, 1 किलोचा. तर मस्त असं हे बघा. तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा केक. तर पहिल्यांदाच आम्ही असं ऑर्डर देऊन केक आणलेला आहे. आतमध्ये ब्लॅक फॉरेस्ट केक होता त्याचा फ्लेवर, आणि वरतून अशी डिझाईन केलेली आहे. तर मस्त आता केक वगैरे काढून घेतला. आणि त्याच्यानंतर आता ऑप्शन वगैरे करून घेणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्ही.
काढले का लय नकाच्या काय काढू चांगला मस्त काढू मम्मा तू इकडे बघ काय दिलं त्याला बाबू दादू ते बघ सुद्धा नाही तर दीदी पण बरोबर हां दीदी दीदी घ्या ना वळून घ्या त्याला फक्त असं या जाता लावू नका वळून घ्या ना ताट करू हां दे 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 दीदी बापा करते दीदी झाल्या ना तुम्ही दोघी घ्या 5 जण होते मी होते ना ठीक आहे दीदी करू नको चाल दीदी 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 लांबून जरा लांबून खात गाडी झालं का वळायचं ये मेणबत्ती तर पेटची बरं का एक एक कामाचं तुला पाय 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 थांबे बाबू हा रेडी 1 2 3 Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Nathan. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday to you. फोटो काढ आता फोन काढ काय अरे बाबू पाय नको टाकू तुलाच खायचं आहे त्याला दीदी बघ एक एकच काढ मस्त घेऊन बरोबर काढलं चॉकलेटी कॅन्डल पडलं